नमस्कार. तरी आहे आळंदीची सकाळ. तर सध्या तरी काही दुकानं ओपन झालेले नाही आहेत, पण नाश्ता सेंटर्स ओपन झालेले आहेत आणि जागोजागी जर तुम्ही बघाल तर तुम्हाला हे दिसतील पोहेचे, मिसळचे. तर आम्ही एका ठिकाणी चाललो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. आता 8:30 झालेत. आता जाऊन पहिलं काहीतरी खाणार. खूप भूक लागलेली, खूप लवकर जेवलो होतो आम्ही. इकडे पहिलं इथं राहणार या धर्मशाळेत इकडे, पण इकडे फुल झालं आहे गोष्टी. त्याच्यामुळे म्हणजे तिथं सप्ताह असल्यामुळे त्यांनी पूर्ण सप्ताहाचाच तिथे बुक करून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे त्यांनी पूर्ण धर्मशाळा बुक करून ठेवली. तर आता चाललो आम्ही पहिलं नाश्ता करायला, मग दर्शन करायला. तर आता आम्ही मिसळपाव मागवलेली आहे आणि खूप भयंकर झणझणीत दिसत आहे. तर प्राइसिंग थोडी जास्त आहे. हे 80 रुपयाला आहे इकडे, पण आम्हाला टेस्ट करायची होती, सो आम्ही सध्या नाश्ता करत आलो. नाश्ता करून मग एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे की धर्मशाळा व्यवस्थित बघा. कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, अटॅच वॉशरूम सकट बघा. नसेल भेटलं तर तुम्ही नॉर्मल कसंही ॲडजस्ट ऑफकोर्स करावंच लागेल. आणि दुसरं मी तुम्हाला दाखवतो, एक मंदिराच्या बाजूला जे ऑफिशियल असतं ना मंदिराच्या तर्फे, जिथं धर्मशाळा असते मंदिराच्या ट्रस्टतर्फे, ती तुम्हाला दाखवतो. ती दिसून येत नाही म्हणून, आणि मग व्हिडिओ सुरुवात करू. तर आता आपण पोचलोय ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर. तर एक गोष्ट फक्त आहे, आपला मेन दरवाजा आहे आणि त्या साईडून एंट्री आहे. तर देहूवरून तुम्हाला सहजासहजी भेटेल सगळं यायला इकडे. कंटिन्यू बसेस 10-10 मिनिटाला. आणि त्याच्यानंतर फक्त इतकंच की मंदिरातर्फे जे ऑफिशियल धर्मशाळा इकडे आहे. तर हा जो कळस आहे ना, कळसाच्या बाजूला आहे, दिसून येत नाही बघा, हे वाला बोर्ड आहे. आणि इथं मेन देवस्थान ॲक्च्युली दिसून येत नाही म्हणून. आणि जी प्रथम पायरी आहे, तुम्ही जर पाहाल तर गुरु हैबतराव यांची ही प्रथम पायरी आहे. ही त्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे, कारण की त्यांनी पालखी सोहळा चालू केला होता. सर त्यांच्या नावाची ही पहिली पायरी आहे. तर मंदिराच्या आतमध्ये काही असा नजारा आहे. एंट्री मारल्यानंतर एक दुसरी लाईन रात्री चालू केली जाते त्या साईडला, आणि सध्या अशा प्रकारची लाईन आहे. जिथे पॉसिबल आहे तिथेच आपण काढणार आहोत, जिथे नाही आहे तिथे नाही. तर वरती बघू शकता ज्ञानोबा माऊली तुकाराम करत आम्ही दर्शन घेतलं. जिथे पॉसिबल आहे तिथेच फक्त कॅमेरा काढायला लक्षात ठेवा, अदरवाईज अलाउड नाही आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम छोट्या मंदिरांचं दर्शन चालू केलं, जिथं मुक्ताबाईंचं दर्शन घेतलं. मुक्ताबाईंच्या मंदिराच्या अगदी बाजूला सिद्धेश्वराचं मंदिर आहे. तर मंदिराच्या गाभाऱ्यात अनेक मंदिरं आहेत, त्याचं तुम्ही दर्शन करा. प्रत्येक मंदिराचं आपापलं महत्त्व आहे. हे सिद्धेश्वराचं मंदिर तेच मंदिर आहे जिथून आपले माऊली, आपले ज्ञानोबा राय समाधीसाठी गेले होते, आणि हाच तो नंदी आहे ज्याच्या खालून त्यांनी एंट्री केली होती समाधीकडे जाण्यासाठी. तर तिथे बाजूला पादुका पण ठेवल्या आहेत नंदीच्या उजव्या बाजूला, आणि त्याच्या नंदीच्या समोरच आपले सिद्धेश्वर महादेवाचं. तर आपण पाहत आहात हे इकडनं वगैरे लाईन चालू आहे, आणि इकडं मुक्ताई मातेचं मंदिर जिथं आपण दर्शन घेतलं, आणि ते सिद्धेश्वर मंदिर जिथे आपण पाहिलं की जिथून समाधीसाठी आपले माऊली गेले होते. तर ही जी लाईन आहे ना, अवघी 15 मिनिटात येते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर आता इथं आपण पुढे जी छोटी छोटी मंदिर आहेत त्याचं दर्शन घेऊया. मंदिराचा आवार खूप सुंदर आहे. मंदिराचं दर्शन तर मी नेहमी दाखवतोच, पण हे फक्त एक मोटिवेशन आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही साक्षात येऊन दर्शन घ्यावे यासाठी. तर इकडनं पुढे आपण सरळ जाणार आहोत. इकडे रात्री पण आपण पाहिलं की ते लाडू प्रसादाची लाईन आहे. तो मुलगा ना ॲक्च्युली काल करताना एक मुलगा टेन्शनमध्ये आला, तर बोलतो आम्हाला शूट का करतो. त्याला वाटलं वेगळं काहीतरी सांगतो. मग त्याला सांगितलं की जस्ट आम्ही दाखवतोय की असं आहे, बेसिक गोष्टी चालू आहेत ते दाखवत होतो. तर मम्मी सध्या लाडू घेत आहे, आणि तुम्ही इकडचा नजारा बघू शकता. खूपच सुंदर आहे यार. मी म्हणजे तर मला तर वाटतं की एकादशीच्या वेळी किंवा तुम्ही बघू शकता इथे पारायण वगैरे करतात लोक, ज्ञानेश्वरी वाचतात आहेत. इथंच गाभारा आहे, सिद्धेश्वराचं मंदिर आहे, आणि मग इथलं जास्त गर्दी असणार, इकडून लाईन असणार. पण अवघं
सध्या तुम्हाला तर मी फक्त आत्ताच दाखवलं, पण अगोदरच्या व्हिडिओत ॲक्च्युअलमध्ये जो रात्रीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी रात्रीच दर्शन घेतलं होतं. ते अवघं 15 मिनटात आणि इतकाच टाईम. आता मला वाटलं इथं तुम्हाला लाईन दाखवली जास्त वेळ लागेल, पण ॲक्च्युली अजिबात जास्त लाईन नाही. जिथे पॉसिबल आहे तिथेच आपण कॅमेरा नेतो आहे. नको तिकडे घुसवत नाही आहोत सध्या, कारण की त्याचे ॲक्च्युअलमध्ये तर अलाउडच नाही आहे. सो जिथे पॉसिबल आहे तिथे आपण काढतो आहे. बाकी मेन दर्शन तुम्ही इथे येऊन घ्यावं हे जास्त महत्त्वाचं. आणि कॅमेरा ह्या सुंदर मंदिरांना जस्टिस करत नाही आहे, कळालं. तर तुम्हाला इथे यावंच लागेल. सगळं व्यवस्थित आहे. टॉयलेटची वगैरे व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, तर कसलीच काळजी नाही आहे. ठीक आहे. मंदिराच्या परिसरातच तुम्हाला सुवर्ण पिंपळाचं दर्शन होईल. जर तुम्ही पाहत आहात तर हे आहे सुवर्ण पिंपळ आणि ज्याच्या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला कंटिन्युअसली लोक दिसतील. अगदी मंदिराच्या समोरच आहे. मंदिराच्या मेन गेटच्या उजव्या बाजूला हे सुवर्ण पिंपळ आहे. त्याचं दर्शन घ्यायला विसरू नका आणि त्याची प्रदक्षिणा करायलाही विसरू नका. तेथे तुम्हाला सुवर्ण पिंपळाबरोबर महादेवांचं, नंदीचंही दर्शन होईल आणि त्याच्या रिलेटेड जी माहिती आहे, त्यांनी त्याला सुधारणा केली या जागेचं, त्या बाबतीत थोडीशी इकडे माहितीही दिसेल. तर हे आहे सुवर्ण पिंपळ. बाजूलाच तुम्हाला इकडे पोथी वाचताना लोक दिसतील. आम्ही गेलतो त्यावेळी इथे पोथी वाचणं चालू होतं. सगळे एकत्रपणे पोथी वाचत होतं. वेगवेगळ्या ठिकाणी बसून, माऊलींच्या दरबारात बसून ते पोथी वाचन करत होते, या ग्रंथ वाचन करत होते असं मी म्हणेन. तर त्यानंतर आपण मंदिराच्या परिसरात अजान बाग असं म्हणून लिहिलेलं आहे, तिकडे आम्ही एंट्री केली आणि तिथे अजान वृक्ष आहे. अजान वृक्षाचं महत्त्व तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, त्याचं तुम्हाला महत्त्व भेटून जाईल. आणि त्याचप्रकारे मंदिराच्या परिसरातच तुम्हाला ग्रंथराजा ज्ञानेश्वरी ही पुस्तके मिळतील. हा ग्रंथ भेटेल, त्याच्याबरोबर अनेक इतरत्र पुस्तकेही तुम्हाला मिळतील अगदी सुवर्ण पिंपळाच्या समोर. तर मंदिराच्या उजव्या बाजूला एंट्री करताना आपल्याला मारुतीरायाचं दर्शन होतं आणि अगदी त्याच्या डाव्या बाजूला गरुडराजांचं दर्शन होतं. तर इकडे तुम्ही दर्शन करून घ्या मारुतीरायांचं पहिलं, आणि अगदी त्याच्या बाजूला आहे गरुडराजांचं मंदिर, गरुड मंदिर. तर तिथेही तुम्ही दर्शन घ्यायला विसरू नका. तर मी नेहमी बोलतो की मंदिरात येऊन दर्शन घ्या, हे फक्त एक मोटिवेशन आहे. मंदिराच्या परिसरातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं एक स्थान आहे. तसं तर सगळंच महत्त्वाचं आहे, परंतु हे एक आणखी महत्त्वाचं आहे, हैबतरावांचं समाधी मंदिर. इथं तुम्ही त्यांची समाधी पाहू शकता आणि सुंदर अशी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती इतकी छोटी असून इतकी सुंदर प्रकारे सजवली आहे, ते तुम्ही पाहू शकता. हे ते आहेत ज्यांनी पालखी सोहळा माऊलींचा चालू केला होता. तर त्या हिशोबाने त्यांचं ह्या जागेचं आणि त्यांचंही तितकंच महत्त्व आहे. आणि मग मंदिराच्या बाजूलाच हैबत बाबा मंदिरांचं झाल्यानंतर आपल्याला एकनाथ महाराजांचं मूर्तीचं दर्शन होतं इकडे. मंदिराच्या परिसरात आणखी काही महत्त्वाच्या संतांचं आपल्याला समाधी भेटते, जसे की भोजलिंग महाराजांची ही समाधी आहे. तसेच आणखी संतांची समाधीही तुम्हाला इकडे भेटेल, त्याचंही दर्शन करायला तुम्ही विसरू नका. बाबाचं आहे मंदिर जिथे समाधी आहे. रात्रीच्या वेळी ह्या दरवाजातून एंट्री दिली जाते. हा जो दरवाजा आहे ना, इकडनं एंट्री दिली होती ना, इथून आम्ही दर्शन घेतलं होतं. पण टायमिंग तर तोच तेवढाच लागला होता जेवढा आत्ता लागला. ठीक आहे. मंदिरात जाण्यासाठी मेन दरवाजा सोडून इतरही दरवाजे आहेत. तर हा आहे हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा. तशा प्रकारे जे हे हनुमान दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या बाहेरच आपला हनुमंतरायाची मूर्तीचं दर्शन होईल. समाधी मंदिरापासून ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेल्या भिंतीकडे मार्गाकडे जाताना अगदी 5 मिनिटाचा रस्ता आहे. त्याच्या जाता जाता हा एक वाडा लागतो, ज्याचं दर्शन घ्यायला तुम्ही विसरू नका. इथे फक्त लोकल लोकांना हे माहिती आहे, इतरत्र कोणीही इथे येत नव्हतं. पण आम्ही जस्ट जाऊन बघितलं, बाहेर कोणत्याही प्रकारचं
प्रकारचा बोर्ड नाही आहे. तर हा एक सुंदर असा वाडा आहे जिथे फक्त तुम्हाला तिकडे राहणारे लोकच दिसतील. बाकी फक्त इतरत्र लोक विचारतच होते की हे काय आहे. आम्हालाही माहिती नव्हतं, कारण बाहेर कोणत्याही प्रकारचा बोर्ड या साईन बोर्ड असं काहीच नाही की कशाचं मंदिर आहे, म्हणून कोणीही येत नव्हतं. परंतु आम्ही जाऊन पाहिले, इथे जगातील सगळ्यात सुंदर मूर्ती होती, जी आहे ज्ञानेश्वर माऊली आणि आमची मुक्ताबाई. हे जे पाठीवर भाकरी भाजतात और मांडे भाजतात त्याची ही मूर्ती आहे. आणि अशी तुम्हाला भव्य ही दिव्य इतकी सुंदर मूर्ती आणि इकडची एनर्जी तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही. एकतर अशी मूर्तीच पाहायला भेटणार नाही तुम्हाला. ही किती सुंदर मूर्ती आहे बघा. आपली मुक्ताबाई आणि आपले ज्ञानेश्वर. मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी भाजत आहेत. त्याची ही सुंदर अशी मूर्ती तुम्हाला फक्त इथेच बघायला भेटेल. आणि वाड्याच्या अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेली भिंत इकडे दिसेल. तर ही भिंत आहे, पहिली ही मातीची होती आणि आता तुम्हाला इथं बघायला गेलं तर तुम्हाला ही दगडाची दिसेल, कारण की त्यांनी तसं नंतर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, अशी माहिती मला तिकडच्या लोकांनी दिली. त्या भिंतीपाशीच आपल्याला श्री ज्ञानेश्वर पादुका याचंही दर्शन भेटेल. त्याचंही दर्शन करायला तुम्ही विसरू नका. सो मला एका काकांनी इथे सांगितलं, तर तुम्ही पाहत असाल ही ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत आहे, परंतु ती मातीची होती म्हणत होते काकाने सांगितलं. पण ती मातीची असल्यामुळे पुन्हा थोडंसं कन्स्ट्रक्शन केलं, म्हणजे थोडंसं बोलतात ना पुन्हा बनवलं आणि दगडाचं केलं. पण हीच ती मूळ भिंत होती, जी पहिली मातीची होती, तिला बस त्यांनी दगडाचं केलं आहे. भिंतीच्या बाजूला आपल्याला कालभैरव मंदिराचं दर्शन होईल, तर तेही तुम्ही करून घ्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. तर आपण सध्या आलो आहोत सिद्धबेटाकडे, जिथे माऊलींच्या आईवडिलांचंही मंदिर आहे. अगदी आता इकडे यायचं म्हटलं तर इथे बघा लोक आलेले आहेत आणि इथं आईवडिलांचं मंदिर आहे. इथं बोलतात की ज्ञानेश्वर माऊली राहिले. तर मंदिरापासून हे अराऊंड एक ते 1 किलोमीटर असेल, 1-1.5 माय, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी चाला आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी रिक्षाने येऊ शकतात. भेटा तिकडे, ठीक आहे. तर व्यवस्थित सुंदर बघून घ्या. इथं ऑफकोर्स एक समाधी होती महाराजांची. मी नाव विसरलो सध्या, पण ठीक आहे. तर आता आपण चाललो आहोत इकडे त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट, प्रत्यक्ष कैलास सिद्धबेट, गोपाळपुरी केली गोष्ट 4 जणी. तर आता आपण इथून चाललेलो आहोत. इथं भरपूर जण पाहिजे प्रॅक्टिस करतात. लहान मुलं, एकदम शांत जागा आहे. कोणी काय बोलणार नाही, कोणी काय करणार नाही. एकदम व्यवस्थित आणि शांत जागा आहे. तर इंद्रायणीच्या काठीच तुम्हाला एक छोटंसं मंदिर दिसेल, जे आपल्या माऊलींच्या आईवडिलांना समर्पित आहे.
माफ करा, एक थोडंसं एक मिसकम्युनिकेशन आहे. तर तिथे जे डोहातलं मंदिर आहे तिथून ह्या साईडला नाही, ह्या साईडला आहे जे राहण्याचं ठिकाण आहे ते. सरळ येऊ ह्या साईडच्या रस्त्याला काहीच नाही आहे, तर तिकडे जाऊ नका, इकडे. आणि हे समोरच तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली हे पूर्ण जंगल आहे आणि तुम्ही विचार करा की काय हालत असेल त्यावेळी ना. खायला प्यायला देत होते भिक्षा आणि इंद्रायणी काठी असं राहायचं. विचार करा तुम्ही. फायनली पोचलो आहोत माऊलींच्या राहायचं ठिकाण. त्यामध्ये भिंतवर लिहिलेलं आहे विठ्ठल 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 आणि माऊलींची जुनी गुफा. तर मागे जे तुम्ही पाहिलं त्याच्यावर माऊलींची जुनी गुफा असं लिहिलेलं आहे, पण ॲक्च्युली तिथे काही तसं आहे नाही. तिथे राहतातच लोक, राहणारे लोक आहेत. सो तिथे जाऊ नका. एक नवीन पडत आहे. तर त्याच रस्त्याने हा ही बांबूची झोपडी आहे ती वाटतं ते बघ समोर. किती सुंदर वाटतं हे. हो, इथे ही माऊलींची झोपडी आहे आणि इथे आपलं एक स्वतःचं एक खूप सुंदर अशी जागा आहे आणि त्याचं एक आपलं महत्त्व आहे. जर तुम्ही पाहत आहात तर इकडे अजान वृक्ष तुम्हाला पुन्हा एकदा दिसेल. तर एका सुकलेल्या झाडाला माऊलींनी जिवंत केलं, त्याचं हे एक उदाहरण आहे अजान वृक्षाचं. आणि अजान वृक्ष हे एक आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे अजान वृक्षाला. तर इकडे आहे आदिशक्ती मुक्ताबाई पर्णकुटी या मूळकुटी असंही आपण त्याला म्हणू, जिथे आपल्याला स्पष्टपणे एक चित्रीकरण दिसत आहे. कशाचं? तर ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाई आपले जे थोड्या वेळापूर्वी आपण जे मंदिर पाहिलं, जी मूर्ती पाहिली, जिथे मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी भाजत आहे, त्याचं इथं प्रदर्शन चित्रीकरण या मूर्तीच्या रूपात बेसिकली त्यांनी इथे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. इकडे तुम्ही वाचू शकता त्याची माहिती, ती इथे दिलेली आहे. तर मंदिराच्या परिसरातच या कुटीच्या बाजूलाच एक मंदिरही आहे. त्यांची केलेल्या लीला आहेत थोडक्यात. तर हे स्थान खूप महत्त्वाचं आहे जिकडे ते राहिले. इथे आपल्याला महादेवांचं दर्शन होतं. त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी, दत्तात्रय, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई यांचं दर्शन होतं. आणि म्हणजे त्या सकट आपल्याला त्यांचे जे पादुक आहेत त्याचंही दर्शन इकडे आपल्याला दिसेल. तर इकडचं वातावरण खूप छान आणि सुंदर आहे. तुम्ही इथे पावलांचं दर्शन करून घ्या. खूप असा सुंदर परिसर आहे आणि इकडची लोक जे कोणी सांभाळत आहेत त्यांना खूप सुंदर टिकवण्याचा आणि आणखी छान ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर इथे काही स्त्रिया माऊलींचं भजन गात बसल्या होत्या. तर मंदिराच्या शेजारीच तुम्ही इथे पाहू शकता ताटीचे अभंग आहेत. तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट्स घेऊन वाचा. काही स्क्रीनशॉट देऊन त्याचा अर्थही दिलेला आहे. तर हा जो कार्यक्रम आहे, ज्यांना माहिती नाही, ज्यातून हे फोटो घेतले आहेत, ते ज्ञानेश्वर माऊली म्हणून. जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर पूर्ण कार्यक्रम तुम्हाला भेटेल. तर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून सध्यापुरतं वाचायचं असेल कोणाला त्याने वाचा. इथं बघा, एक आपण साधू झाले, येर काय गेले. तुम्ही एक या जगात साधू आहात, दुसरे वाया गेले हे दाखवा. मूळ ब्रह्माचे ठिकाण नाही, कारण या मायेने जगाचा पसार केला. मी साधू आहे, मी सुद्धा मायाच आहे. जेव्हा ही मायाही राहणार नाही तेव्हा जग ब्रह्म होईल. असे ज्ञान प्रथम मिळवा व नंतर सुखी व्हा. काम क्रोध लोभ सोडावं, ताटी उघडा. तर सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला वाचायला भेटेल. तुम्ही स्क्रीनशॉट ॲटलिस्ट घेऊन तुम्ही इन्स्पायर व्हाल पूर्ण कार्यक्रम बघण्यासाठी, अभंग वाजण्यासाठी व त्याचे अर्थ जाणून घेण्यासाठी. व मी तुमच्यासाठी एक टाकतो आहे, कारण की तुम्ही वाचाल. हे महत्त्वाचे असतील ऑफकोर्स, सगळं तर त्यांनी दिलेलं नाही आहे.
आणि इकडे एक त्यांनी काही झाडांची आहे तिथं केली कुंज, माऊली केली कुंज म्हणून दिलेलं आहे. आणि इकडे आहे बाबा समाधी मंदिर, जयराम बाबा समाधी मंदिर तथा सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था. तिथून आपण दर्शन घेऊया. हां, ओके. तर आता इथे पुढे ज्ञानेश्वरी मंदिर आहे, तिकडे आपण चाललो आहोत. सध्या आपण चाललो आहे सिद्धबेटावरून ज्ञानेश्वरी मंदिर, जे हे आता जवळून मे बी हा कळस दिसणार नाही म्हणून मी लांबूनच दाखवतोय. आपण सध्या तिथे चाललो आहोत. आय गेस इथनं असेल 100 मीटर, 100-150 मीटर. हे आय डोंट नो काय आहे हे. असं कॅमेरातून खूप लांब वाटतं पण समोरून तर जवळ वाटतं. आय थिंक 100-200 असेल मॅक्स, जास्त नाही. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही ज्ञानेश्वरी मंदिराकडे पोचलेलो आहोत. पण ज्ञानेश्वरी मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर असं घर या झोपडी आपण असं म्हणू शकतो, जे इकडे हा भगवा कलरचा बोर्ड आहे तिकडे आम्ही एंटर केलं जस्ट पाहण्यासाठी हे काय आहे. जसं प्रकारे मला बघून माहिती पडतं हे प्रायव्हेट आहे. हे पब्लिकली अवेलेबल किंवा पब्लिक प्रॉपर्टी नाही आहे असं मला वाटतं. पण इकडचं वातावरण खूपच सुंदर मनोरम्य आहे. तर तुम्ही इथेही येऊन दर्शन घ्या. इथे सुंदर सुंदर सुविचार आहेत, काही अभंगातल्या ओव्या आहेत, तर तेही तुम्ही पाहू शकता, वाचू शकता. खूप सुंदर असं चित्रीकरणही करण्यात आलेलं आहे आणि इथे विठ्ठलाची सुंदर अशी छोटीशी मूर्तीसुद्धा आहे. तर इथे दर्शन करायला विसरू नका. हे आहे ज्ञानेश्वरी मंदिर. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये बघ ना काय ना काय मूर्ती टाकलेल्या. तर आम्ही येऊन पोचलो आहोत ज्ञानेश्वरी मंदिराकडे. ज्ञानेश्वरी मंदिराचा अर्थ असाच की जिथे ज्ञानेश्वरी कोरली गेली आहे भिंतीवर. ज्ञानेश्वरी मंदिरात आपण पाहू शकतो किती सुंदर आणि किती भव्य दिव्य आहे. आय थिंक अजून एक भव्य दिव्य होईल. सुविधा चालली आहे तिथे. आय थिंक थोडी साफसफाई पण नाही आहे सध्या, सगळी धूळ आहे. आय थिंक कामं पण चालू आहेत तसं बघायला गेलं तर. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला हे पाहणं इकडे की इथे काय काय आहे आणि किती सुंदर आहे आणि किती भव्य आहे. तर तुम्ही इथे सुरुवात करू शकता आणि पाहू शकता. तर इकडे आपल्याला नवनाथांचं, दत्तात्रयाचं, गणेशाचं, आपल्या भगवान महादेवांचं, ज्ञानोबारायांचं, तसेच श्रीकृष्ण, विष्णू असे बालाजी, आपल्याला विविध प्रकारच्या मूर्त्या इकडे दिलेल्या आहेत आणि त्याचं दर्शनही तुम्ही करायला विसरू नका. ह्या खूप सुंदर आणि भव्य अशा मूर्त्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आपले तुकोबाराय, विठ्ठल रुक्मिणी आणि नवग्रहांच्या मूर्त्यासुद्धा इकडे दिलेल्या आहेत. तर त्याचं दर्शन तुम्ही करून घ्या. तर आम्ही आता फर्स्ट फ्लोअरवर चाललो आहे मंदिराच्या. एक लक्षात ठेवा की हा एक फ्लोअर आहे आणि आणखी एक फ्लोअर आहे. त्याच्यावरती तुम्हाला ज्या शिड्या जायला दिसतील तर तिकडे तुम्ही जाऊ नका, वरती त्या काही नाही आहे. परंतु आपण आता सध्या चाललेलो आहोत फर्स्ट फ्लोअरवर. तर फर्स्ट फ्लोअरवर जाताना आपल्याला सुंदर प्रकारे कन्स्ट्रक्शन इथे केलेलं दिसते आणि काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन इथे चालूही आहे. तर पण एका गोष्टीचं इथं दुःख आहे की इथे लोक जास्त दिसत नाही आहेत. तर ह्या ज्या पायऱ्या चालल्या आहेत त्या फक्त एक मूर्ती आहे. उजव्या बाजूला तुकारामांची, डाव्या बाजूला ज्ञानेश्वरी तिकडे आहे. ठीक आहे. तर इथे एक मंदिराचं मेन गाभारा. तर तुम्ही इथे पाहिलात तर ज्ञानेश्वरी भिंतीवर कोरले गेलेले आहेत. हे पोस्टर नाही आहेत, एक ॲक्च्युअलमध्ये कोरलं गेलेलं आहे लाद्यांमध्ये मार्बलच्या. तर इकडे येऊन नक्की व्हिजिट द्या. किती मेहनत, किती खर्च लागला असेल तुम्ही विचार करा. हे करोडोंमध्ये गेलेलं आहे हे तर नक्की. तुम्ही जर बाहेरून स्ट्रक्चर पाहाल तर तुम्हाला कळून येईलच. इथे आपल्या पूर्ण परिवाराचं ज्ञानोबा, मुक्ताबाई, सोपान,
यांचं सुंदर असं मूर्ती इथे ठेवलेलं आहे. जर तुम्ही पाहाल तर ह्या उजेडामुळे, सूर्यप्रकाशाच्या उजेडामुळे खूप भव्य दिवे दिसत आहेत आणि इकडे आपले माऊली गीता घेऊन बसलेले आहेत. तर त्यावरून हे ओळखू आलं. नंतर या मूर्तींना आणखी साफ करण्यात येईल, नंतर आणखी कलरिंग वगैरे देण्यात येईल, अजून त्याला सुंदर बनवण्यात येईल. त्याची मी नक्कीच वाट बघेन आणि पुन्हा विजिट करेन. तर तुम्ही हे पाहू शकता किती मेहनत केलेली गेलेली आहे आणि अजूनही इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर इकडे येणं तुम्ही महत्त्वाचं आहे. तर बाकीच्या जागा महत्त्वाच्या तर आहेच, पण इकडे येऊनही तुम्ही दर्शन करावं ही इच्छा आहे माझी, किंवा ज्यांनीही कोणी हे ती मेहनत घेतली आहे, जिकडे ज्ञानेश्वरीचं रिप्रेझेंटेशन इतक्या सुंदर प्रकारे केलं आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. आज उद्या जाऊन फक्त इथे हलका बदल दिसेल तुम्हाला. तर इथे काम आय थिंक अजून चालू आहे. यांना खूप सुंदर बनवणार आहेत आय गेस, कारण की डेफिनेटली जर तुम्ही पाहिलात तर अजून काम कलरिंग वगैरे केल्याने आणि किती किती दिव्य दिसत आहे, किती दिव्य दिसत आहे. आणि शेवटी आपले ज्ञानोबा आहे गीता घेऊन. तर असं आहे, थोडी लाईट असल्यामुळे येत नाही आहे प्रॉपर, पण हा. तर आपण सध्या दुसऱ्या माळावर आलो आहोत आणि इथून काही असं दिसत आहे. चला या मजल्यावर फिरून बघूया. अगदी सेम आहे, ज्ञानेश्वरी कोरलेली आहे, पण इथून एक व्ह्यू छान दिसेल आपल्याला. कोणता? तर तो हा. इथे लाइटिंग्स वगैरे लागतील, काम चालू आहे, पण किती सुंदर आहे बघा. तर तुम्ही पाहू शकता या भिंतीवर ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील अनेक लीलांना इथे प्रदर्शित करण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहाल तर इथे अजून काम चालूच आहे सगळीकडे, पण मला हे कळत नाही हे लोक इथं का नाही आहेत. तुम्ही यायला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे किती जबरदस्त किती शांत जागा आहे. आणि इथे एक सुद्धा नाही, मी सध्या फक्त आम्ही दोघं आहोत अख्ख्या बिल्डिंगमध्ये. त्याचं दुःख आहे. इतकी सुंदर जागा आहे, ज्ञानेश्वरी बोलवलं, इतकं सगळं इन्व्हेस्टमेंट आहे, तर माझ्या मते यायला तर पाहिजे लोकांनी. आहे इतकं केलं आहे, ज्ञानेश्वरी आहे, दर्शन आहे, छान मूर्त्या आहेत, जागा, व्ह्यू, थंडावा, आर्किटेक्चर, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे लोक नाही आहेत. या सपोर्ट करा ह्या जागेला, नक्की या. समाधी तर आहेच, पण माऊलींनी व्यतीत केलेली त्यापेक्षा जिथे त्यांच्या आठवणी आहेत, घर आहेत, त्यांची नेलेली ज्ञानेश्वरी आहे. तर इथे बेसिकली ज्ञानेश्वरी कोरली गेलेली आहे म्हणून ज्ञानेश्वरी मंदिर नाव दिले गेलेलं आहे. ठीक आहे. तर इथून आम्ही चाललो गोपाळ मंदिरात आणि त्यानंतर पुन्हा समाधी मंदिराकडे. तर सिद्धबेट नाव जागा आहे, मंदिरापासून 1.5 किलोमीटर आहे अराउंड ॲप्रॉक्सिमेटली. म्हणजे 5 मिनटं लागली तर त्या हिशोबाने अंदाज घ्या. ठीक आहे, चला मग इकडनं नेऊया. तर आला आहोत आम्ही गोपाळकृष्ण देवस्थान. चल या. हो इथं उघड आहे, समोर पण दरवाजा आहे पण तो बंद असल्यामुळे इकडून. तर हे आहे गोपाळकृष्ण मंदिर, जिथे आपल्या श्रीकृष्णाचं दर्शन दिसेल. इथे कोणत्या प्रकारची माहिती दिलेली नव्हती, पण जेवढं बघून कळते ही स्वयंभू मूर्ती असल्याचं वाटतं. इतकी सुंदर ही मूर्ती आहे. तर दर्शन करायला इकडचं तुम्ही विसरू नका. आणि हे जे अगदीच बाजूला मारुतीरायांचं दर्शन करून घ्या, अगदी गोपाळकृष्ण मंदिराच्या बाहेरच आहे. सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी तेव्हा तिकडनं आपण चालत आलो आहे.
इकडनं. आणि मग आता चाललो आहोत इंद्रायणी काठी. काल रात्री आम्ही आलो होतो, थांबलो होतो, परंतु काय बोलतात, आम्ही स्वतःचा टाइम स्पेंड केला, कॅमेरा वगैरे काढून नाही. मग आता पुन्हा थोडंसं बसण्याची इच्छा आहे. पूर्ण उजेडामध्ये पण कसा दिसतो, तर ते एक आहे. ते झालं की मग अजून मग जेवायचं, भूक लागली आता. ठीक आहे, इंद्रायणीचं दर्शन करूया. तर फायनली आपण पोचलो आहोत इंद्रायणीच्या काठी. तर आपण दर्शन घेऊया इकडे. मी तुम्हाला दाखवतो. आम्ही जसं मी बोललो 2 मिनिटापूर्वी की मी रात्री येऊन आम्ही दोघं शांत अगदी काशीच्या घाटावर जसं आपण बसतो आणि जो आनंद मिळतो तो एक्झॅक्ट सेम आनंद इथे मिळतो. इथं पहिला असं ऑफकोर्स काय नव्हतं, पण आता खूप छान बनवलं. चला एक नजारा बघतो मी. कॅमेरा बघा, अगदी सुंदर प्रकारे सगळं बनवलेलं आहे, मेंटेन आहे. बस एकच इच्छा आहे आणि विनंती आहे सगळ्यांना की स्वच्छता राखा. आणि बघा, आम्ही तिकडनं सध्या चालत आलो, कारण तिकडनं जायला तर आहे गोष्टी, पण यायला अजिबात काही नाही आहे. तर तिकडनं तुम्हाला चालतच यायचं आहे. सो तयार राहा. थोडेसे पाय दुखतील, कारण की आपल्याला सवय नसते, रोज आपण कामावर बसतो. तर अगदी मजा येते. अगदी काशीच्या घाटांमध्ये आल्याचा भास होत आहे. तिकडची गोष्ट तर आपलं स्वतःची एक वेगळीच असते म्हणा, परंतु खूप सुंदर गेलं. बघा ना, आठवण तर काशीचीच येते. चला इंद्रायणीच्या काठाशी जाऊया आणि इंद्रायणी मातेचं दर्शन करूया. देवा, लोक कितपर्यंत गेलेली आहेत. वा, आपल्याला पोहता येत नाही अनफॉर्च्युनेटली, पण ठीक आहे. काही लोक कपडे बदलतात आहेत, आंघोळी करत आहेत. तर पहा, जर तुम्ही पाहाल तर ह्या सिच्युएशनमुळे पाणी घाण होत आहे. बघा, मला नाही माहिती आहे साबणाचं पाणी कितपत घालणं त्यामध्ये वगैरे आणि किती प्रमाणात कपडे इथं धुतात, आणि ते साबणाचं अशा पवित्र ठिकाणी. तर हे ह्याच्यामध्ये वासुदेव पाणी असं नाही दिसणार ना. तर इथे त्रिवेणी भागीरथ कुंड ही आहे. हे नदीच्या ठिकाणी काही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मंदिरे आहेत आणि खूप चांगलं आहे. ज्यापासून बनवलं आहे त्यापासून हा खूप छान दिसतोय. आणि सेम आहे, पण तेवढी स्वच्छता नाही आहे. अगेन इथे पण कचरा आहे, लोकांनी इथे फोटो टाकलेले आहेत आणि सगळ्या लोकांमुळेच आहे. याचा विचार जरा करा. असं इंदिरा नदीच्या काठी तिकडनं आपण चाललेलो आहोत. आणि इकडे असं पण काय आहे की तुम्ही जर मूर्ती हातात घेऊन फोटो काढलात त्याचे वेगळे पैसे. तर असाही इकडे बिझनेस चालू आहे. काय काय काढतात नवीन. ठीक आहे, काय चुकीचं नाही. ॲटलिस्ट कोणाकडे मागत तर नाही फ्रीमध्ये. जे आहे ते योग्य आहे. पुंडलिकाचं मंदिर आहे विठ्ठलाच्या इकडे, पंढरपूरला. तसं इथे भक्त पुंडलिक मंदिर तर इकडे आहे. महादेवाची पिंड आहे आतमध्ये. थोडंसं आतमध्ये जाऊया. आणि महादेव तर हा मंदिराचा चारोबाजूचा परिसर आहे. मंदिराच्या बाहेरच्या चारोबाजूचा परिसर. तर तुम्ही मंदिराच्या बाहेरच्या चारी बाजू आहेत भिंतींच्या, तिकडे तुम्हाला सगळीकडे हेच दिसेल. छोट्या मोठ्या खेळणी, छोटे मोठे वस्तू, हार, फुले, प्रसाद आणि त्याचबरोबर ग्रंथ.
तर ह्याच गोष्टी तुम्हाला सगळीकडे दिसतील, सिमिलरच दिसतील सगळीकडे. तुम्ही कोणत्याही गल्लीत जावा, त्या मंदिराच्या चारू भिंतीशी जोडून आहेत, तर त्या भिंतींच्या गल्लींमध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला भेटेल. जसं तुम्ही पाहू शकता की छोटे मोठे खेळणी, ग्रंथ, माळा, खाण्यापिण्याच्या छोट्याशा वस्तू किंवा छोटी मोठ्या प्रकारचे भांडी जे आपण घरात यूज करतो, तशा प्रकारचं तुम्हाला सगळीकडेच सिमिलर दर्शन होईल. तर समाधी मंदिराच्या जस्ट खाली कासा महादेव कासा यांची पण समाधी आहे, तिथं राहिलंच, तर त्याचंही दर्शन करून घ्या. इंद्राणीच्या काठीशी फसलेलं मंदिर एक राहूनच गेलं होतं, ज्याचं दर्शन करायला आम्ही पुन्हा गेलो, जे आहे शनिदेव आणि मारुतीचं मंदिर आहे, जे एकत्र आहे. आजूबाजूला युजली अशी मंदिरं असतात, पण इकडच्या मूर्त्या खूपच सुंदर आहेत. जशी शनिदेवांची मूर्ती बघा किती सुंदर आहे, आणि इथे त्याच्याच बाजूला मारुतीरायांचं मंदिर. तर ह्याचंही दर्शन इंद्रकाठी तुम्ही घ्यायला विसरू नका. आणि मग आहे इंद्रायणीच्या काठाशी असलेला बाजार. तर इकडेही काही वेगळं नाही आहे, सिमिलरच गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील. हा इंद्रायणी नदीचा काठ, त्याच्यापाशी असलेली ही जागा, इथे तुम्हाला सेम. आणि त्यानंतर तुम्ही गजानन महाराज संस्थानला भेट देऊ शकता. तर तिथून तुम्ही रिक्षा वगैरे पकडून गजानन महाराज संस्थानला भेट द्या. इकडे राहण्याची, खाण्याची उत्तम व्यवस्था आहे. पण इकडे एक प्रॉब्लेम आहे की ऑनलाईन बुकिंग कोणत्याही प्रकारची इथे स्वीकारली जात नाही. त्याच्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे जे पहिले येतील, जर जागा असेल तर तुम्हाला तो रूम देण्यात येईल, अदर नसेल तर तुम्हाला तो रूम देण्यात येणार नाही. सहज एकदम सोपं. तर इकडे खूप सुंदर जागा आहे, भव्य दिव्य आहे. राहण्याची सुविधा, खाण्याची सुविधा व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. तुम्ही इकडे सुंदर प्रकारचे गजानन महाराजांचं दर्शन करून घेऊ शकता. आणि मग आम्ही इकडनं परतीच्या प्रवासाला मुंबईकडे निघालो. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. माऊलींची कृपा आपण सगळ्यांवर राहो. जय जय रामकृष्ण हरी.